नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज आहे। शेतकरी मित्रांनो, कालच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी भरीव रकमेची तरतूद केल्यानंतर लगेच आपल्या राज्य सरकारने राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या आगामी हप्त्याच्या वितरणाची घोषणा केली आहे आणि ती योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आणि याच योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाची घोषणा काल राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या आगामी हप्त्याच्या वितरणाची तारीख, पुढील हप्त्यासाठी पात्र लाभार्थी संख्या आणि योजनेबद्दलची इतर रूपरेखा देखील जाहीर केली आहे। तर मग काय आहे सविस्तर अपडेट आणि काय असेल आगामी दुसऱ्या हप्त्याची तारीख जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जात आहेत। एका वर्षामध्ये 2,000 रुपयांचा एक हप्ता असे एकूण 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 15 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असून 16वा हप्ताही येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर देखील आलेली आहे। तसेच या योजनेची लोकप्रियता पाहून आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने नमो शेतकरी नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे आणि ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान या योजनेसारखेच आहे। तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशाचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यात आला आहे आणि यामुळे या योजनेचा आगामी दुसरा हप्ता शेतकऱ्यांना केव्हा जमा होणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित देखील करण्यात येत आहे। दरम्यान या संदर्भातील एक मोठी माहिती आज समोर येत आहे। हाती आलेल्या माहितीनुसार शिंदे सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतो। म्हणजे या चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान या योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा दावा देखील काही मीडिया रिपोर्टमध्ये सध्या करण्यात येत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आता राज्यामधील शेतकऱ्यांना या नमो शेतकरीचा दुसरा हप्ता याच महिन्यामधील पुढील आठवड्यामध्ये जमा करण्याची अगदी दाट शक्यताही वर्तवण्यात येत आहे। आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।